देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने सांगितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे 5 वर्ष जे आपण 1,500 रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये 2100 रुपये महिना आपण करणार आहोत। 2100 रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना आमची आश्वासन आमच्या लाडक्या बहिणींना आणि सर्व जे आपण 1,500 रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये 2100 रुपये महिना आपण करणार आहोत। 2100 रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता, आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही। शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष विजेचं बिल येणार नाही, आम्ही शब्द दिलाय। आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ हा शब्द दिलाय आणि आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्याखुऱ्या कर्जमाफीची गरज आहे, फार्म हाऊसवाले, मोठे मोठे लोक, लेआउटचे लोक, मर्सडीजमध्ये फिरणारे लोक, त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही। पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, याचाही निर्णय आपण करतो आहे। कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, याचाही निर्णय आपण करतो आहे। पण माननीय देवेंद्र फडणवीसजी निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे म्हणजे शेताचं वीज बिल आम्ही घेणारच नाही, शेतकऱ्याकडे घेणारच नाही। पण तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या 2029 मध्ये जेव्हा राजेश वानखेडे आणि आमची टीम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे 11 रुपये 20 पैसे होणार होतं ते फक्त 6 रुपये राहणार आहे, 6 रुपये राहणार आहे। हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून गरीब माणसाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला वीज मोफत मिळाली पाहिजे। आमचं सरकार निर्णय घेत आहे, मी निर्णय घेतोय, मी सर्वात जास्त पैसा कुणाला देणार आहे या अमरावती जिल्ह्याच्या पांधन रस्त्याला देणार आहे। या जिल्ह्यातले संपूर्ण पांधन रस्ते चांगले झाले पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता हा चांगला असला पाहिजे, शेतकऱ्याला पुराला मोटरसायकल घेऊन शेतात जाता आलं पाहिजे आणि याकरता आम्ही काम करतो आहे। एकीकडे जलसंधारण करायचं आहे, पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे जलसंधारणाचे छोटे छोटे बांध आहे ते आम्ही बांध चांगले करतो आहे। या ठिकाणी जमिनीतलं पाणी वर आणायचं आहे, जमिनीत 800 फूट पाणी खाली चाललं आहे। जोपर्यंत जमिनीचं पाणी वर येणार नाही, शेतकऱ्याचा पुरा रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत कौंडण्यपूर आणि आपल्या अमरावतीचा विकास होऊ शकत नाही। आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना आमची आश्वासन आमच्या लाडक्या बहिणींना आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना आमची आश्वासन आमच्या लाडक्या बहिणींना आणि सर्व भक्तांना आश्वासन आहे की आमचं सरकारने जो संकल्प केलाय, राजेश वानखेडेला मत देताना जो संकल्प तुम्ही केला होता, जो आम्ही संकल्प केला देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं तो एक एक शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि मला आज पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, मी फार नशीबवान आहे।